गुड आफ्टरनून. टुडे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण याच्यामध्ये पॅरलेलोग्राम मेथड्स फॉर ॲडिशन ऑफ टू वेक्टर्स आपण पाहणार आहोत. 11वीच्या सिलेबसमध्ये 11वीच्या सिलेबसमध्ये पार्ट 4 आपण पाहत आहोत. या पार्ट 4 याच्यामध्ये आपल्याला पॅरलेलोग्राम मेथड म्हणजे काय सांगायचं आपल्याला. समजा या ठिकाणी दोन वेक्टर आहे, पी वेक्टर आहे आणि दुसरा हा क्यू वेक्टर असेल. पी आणि क्यू वेक्टर या दोन वेक्टर एकाच ओरिजिन मधून जात असतील, स्टार्टिंग फ्रॉम द सेम पॉइंट, बट देअर डायरेक्शन इज डिफरंट. त्याची डायरेक्शन जर वेगवेगळी असेल तर हे दोन वेक्टर आपल्याला याचा रिझल्टंट जर काढायचा असेल तर हा रिझल्टंट आपल्याला पॅरलेलोग्राम मेथड नुसार आपल्याला काय करता येते, सॉल्व्ह करता येते. मग याच्यावरून आपल्याला पॅरलेलोग्राम मेथड्स म्हणजे याचा लॉ आपल्याला सांगता येते. जर या ठिकाणी इफ टू वेक्टर स्टार्टिंग फ्रॉम द सेम पॉइंट बट देअर डायरेक्शन इज डिफरंट, the two vectors, their magnitude and direction represented as shown in the figure, that vector are the adjacent sides of the parallelogram, then their resultant is given by a single vector. That single vector is a resultant vector which is represented by the diagonal of the parallelogram. या पद्धतीने आपल्याला काय करता येते, त्याचा लॉ आपल्याला एक्सप्लेन करता येतो आणि अशा पद्धतीने आपल्याला याचा लॉ या ठिकाणी मांडता येतो. जर दोन वेक्टर हे लगतच्या पॅरलेलोग्रामचे जर का बाजू असतील तर त्याचा रिझल्टंट त्याची ही डायगोनल लाईन ही काय करते, रिप्रेझेंट करते. हे आपल्याला याच्या साइन आपल्याला प्रूव्ह करायचं की पॅरलेलोग्राम मेथड्स द्वारे आपल्याला लॉ त्याचा प्रूव्ह करायचा आहे. त्यासाठी आपण काय कन्सिडर केलेलं आहे, या ठिकाणी दोन वेक्टर कन्सिडर केले, पी वेक्टर आणि क्यू वेक्टर. पी आणि क्यू वेक्टर आकृतीत दाखवल्याप्रमाणे या ठिकाणी दाखवलेले आहे. ओ ए आणि ओ बी हे दोन वेक्टर आपण घेतले, पी आणि क्यू वेक्टर, आणि हा डॉटेड लाईन ने दाखवलेला ओ बी सी ए हा काय आहे, पॅरलेलोग्राम आहे. मग या पॅरलेलोग्राम मध्ये आपण काय केलं की सी पॉइंट वरून आपण लंब काढला. हा लंब ओ ए आपण काय केलं, एक्सटेंड केलं. एक्सटेंड केल्याच्या नंतर या ठिकाणी लंब काढल्यावर हा डी पॉइंट या ठिकाणी आला, याला आपण डी पॉइंट दिलं. म्हणजे याला आपण एक्सटेंड करून ही आकृती या पद्धतीने काढली आणि दोन वेक्टर आपण त्या ठिकाणी रिप्रेझेंट केले. आणि रिप्रेझेंट केल्याच्या नंतर वी हॅव टू नो फ्रॉम द ट्रायंगल. आता या ठिकाणचा हा ट्रायंगल पहा, ओ सी डी हा ट्रायंगल, मोठा ट्रायंगल. आपण लंब काढल्याच्या नंतर हा या ठिकाणी ओ सी डी ट्रायंगल तयार झाला, ट्रायंगल ओ सी डी. याच्यामध्ये आपण पायथागोरस थेरम नुसार आपल्याला हायपोथेसिस किंवा थेरम नुसार काय सांगता येते, कर्ण वर्ग बरोबर आहे पाया वर्ग अधिक उंची वर्ग. त्यामुळे काय होईल, या ठिकाणी ओसी स्क्वेअर इक्वल टू ओडी स्क्वेअर प्लस सीडी स्क्वेअर आपल्याला लिहिता येईल. परंतु या ठिकाणी ओडी म्हणजेच काय, आपण एक्सटेंड केलं, डी पॉइंट हा काय केला, एक्सटेंड केला. ओ ए प्लस एडी एवढा अंतर म्हणजेच काय झालेलं आहे, ओडी अंतर झालेलं आहे. त्यामुळे ओडी बरोबर किती आहे, लेंथ ऑफ ओ ए प्लस लेंथ ऑफ एडी या ठिकाणी लिहिलं. मग याची किंमत आपण वरच्या इक्वेशन मध्ये टाकली या याच्यामध्ये आणि हे इक्वेशन लिहिलं, ओसी स्क्वेअर इक्वल टू ओ ए प्लस एडी प्लस सीडी स्क्वेअर लिहिलं. त्यानंतर ओसी स्क्वेअर इक्वल टू याचा आपण एक्सपान्शन करून घेतलं, ओ ए प्लस एडी पहिल्या पदाचा वर्ग, ओ ए स्क्वेअर प्लस 2 इंटू ओ ए इंटू एडी, ओ ए इंटू एडी प्लस एडी स्क्वेअर प्लस एडी स्क्वेअर प्लस सीडी स्क्वेअर ॲज इट इज. आता आपण या इक्वेशनला खालच्या इक्वेशन 1 मध्ये रूपांतर करताना आपण रिअरेंज केलं. ओसी स्क्वेअर इक्वल टू ओ ए स्क्वेअर लिहिलं प्लस एडी स्क्वेअर आणि सीडी स्क्वेअरला आपण अगोदर लिहिलं या ठिकाणी एडी स्क्वेअर प्लस सीडी स्क्वेअर.
प्लस 2OA आणि AD. आता या ठिकाणी आपल्याला हा छोटा हा त्रिकोण दिसतो या ठिकाणी CAD. या त्रिकोणामध्ये पहा, हा जर अँगल थीटा असेल तर हा सुद्धा अँगल काय, याचा अँगल थीटा असेल. हा थीटा अँगल या ठिकाणी लिहिला. मग या त्रिकोणामध्ये ट्रायंगल CAD मध्ये किंवा ACD मध्ये, ACD या ट्रायंगल मध्ये काय लिहिता येईल, AC स्क्वेअर याचा कर्ण झाला. कर्ण वर्ग बरोबर आहे पाया वर्ग अधिक उंची वर्ग. हा काय काटकोन त्रिकोण आहे, राईट अँगल ट्रायंगल आहे. त्यामुळे या ठिकाणी आपल्याला काय लिहिता येईल, AC स्क्वेअर इक्वल टू AD स्क्वेअर प्लस CD स्क्वेअर. इक्वेशन लिहिलं आपण. परंतु AD स्क्वेअर आणि CD स्क्वेअर ही या ठिकाणचं AD स्क्वेअर आणि CD स्क्वेअर इक्वेशन 1 मध्ये, या इक्वेशन 2 ची किंमत टाकूया. परत आणखीन आपल्याला काय करायचं आहे या ठिकाणी, AD म्हणजे किती, AD डिस्टन्स किती आहे, AD डिस्टन्स आपल्याला काढायचा असेल तर या ठिकाणी या त्रिकोणामध्ये ट्रिगोनोमेट्री यूज करावं लागेल. ट्रिगोनोमेट्री यूज करत असताना हा जर अँगल थीटा असेल, कॉस ऑफ थीटा म्हणजेच काय लिहिता येईल आपल्याला, ऍडजेसंट साइड डिवायडेड बाय हायपोटेन्यूस. ऍडजेसंट साइड कोणती आहे, AD. म्हणून आपण इथे लिहिलं AD डिवायडेड बाय AC बरोबर आहे कॉस थीटा. आणि याच्यावरून आपल्याला AD ची व्हॅल्यू काढता येते. AD इक्वल टू काय लिहिता येईल, AC कॉस थीटा. म्हणून इक्वेशन 2 आणि 3 आपण इक्वेशन 1 मध्ये टाकलं आणि 1 मध्ये टाकून आपण इक्वेशन 1 मध्ये टाकल्यावर आपल्याला काय किंमत भेटेल आपण या ठिकाणी वरती लिहूया. या ठिकाणी लिहितो इक्वेशन कशा पद्धतीनं आलं, 2 आणि 3 ची किंमत आपण याच्यामध्ये टाकूया. म्हणजे इक्वेशन काय होईल, OC स्क्वेअर इक्वल टू काय लिहिता येईल, OA स्क्वेअर प्लस AD स्क्वेअर आणि CD स्क्वेअर म्हणजे काय झालं, AC स्क्वेअर. इथं लिहूया AC स्क्वेअर प्लस त्यानंतर काय AD ची किंमत, OA ची किंमत माहित आहे 2 इंटू OA इंटू काय लिहिता येईल याला, AD ला AC cos थीटा. AC cos थीटा लिहिलं. आता या इक्वेशन मध्ये आपल्याला काय करायचं आहे, किमती टाकून घेऊ आपण. OC स्क्वेअर म्हणजे काय, रिझल्टंट R आहे, याचा वर्ग, R चा वर्ग इथे लिहिला आपण, R चा वर्ग बरोबर OA या डायग्राम मध्ये OA ची किंमत काय, P आहे. वेक्टर P चा वर्ग अधिक AC म्हणजे ही बाजू आणि ही बाजू सारखी आहे, OB आणि AC. पॅरलेलोग्राम मध्ये ह्या बाजू काय असतात, समान असतात. त्यामुळे AC ची किंमत काय आली या ठिकाणी, Q चा वर्ग अधिकला अधिक. परत या ठिकाणी आपण काय केलं, 2 इंटू OA ची किंमत टाकली. OA किती आहे, वेक्टर P. AC ची किंमत आपण टाकली इथून Q. cos थीटाला cos थीटा, PQ cos थीटा आलं. आता आपण याचं काय करूया, स्क्वेअर रूट काढून घेऊया. R स्क्वेअर चं स्क्वेअर रूट काढलं तर काय होईल, टेकिंग स्क्वेअर रूट, स्क्वेअर रूट ऑफ above इक्वेशन. वरच्या इक्वेशनचं स्क्वेअर रूट काढलं तर रिझल्टंट वेक्टर R इक्वल टू अंडर रूट ऑफ काय या ठिकाणी P चा वर्ग अधिक वेक्टर Q चा वर्ग अधिक 2PQ cos ऑफ थीटा. इक्वेशन झालं इक्वेशन नंबर 4. या पद्धतीने आपल्याला काय करता येईल, याचा रिझल्टंट काढता येतो. रिझल्टंट वेक्टर आपण काढला. आता आपल्याला हा रिझल्टंट वेक्टर कोणत्या दिशेने आहे, हा रिझल्टंट वेक्टर कोणत्या दिशेने आहे हे आपल्याला काढायचं असेल तर काय करायचं आहे, टॅन ऑफ अल्फा काढावं लागेल. काय काढावं लागेल, टॅन ऑफ अल्फा.
टॅन ऑफ अल्फा म्हणजे या ठिकाणचा टॅन अल्फा इक्वल टू साइन अल्फा डिवायडेड बाय कॉस अल्फा. साइन अल्फा डिवायडेड बाय कॉस अल्फा. किंवा आपल्याला काय करावं लागेल, टॅन ऑफ अल्फा म्हणजे काय, फ्रंट साइड डिवायडेड बाय ऍडजसंट साइड. फ्रंट साइड डिवायडेड बाय ऍडजसंट साइड म्हणजेच काय लिहिता येईल आपल्याला, CD डिवायडेड बाय OD. CD डिवायडेड बाय OD. परंतु CD आपल्याला या ठिकाणी हा CD आपल्याला काढायचा असेल तर ह्या ट्रायंगल नुसार ACD या ट्रायंगल नुसार CD म्हणजेच काय होईल, साइन थीटा. साइन थीटाची किंमत काय असेल, ट्रायंगल कोणता, ट्रायंगल ACD मध्ये, ACD या ट्रायंगल मध्ये साइन थीटा म्हणजे फ्रंट साइड डिवायडेड बाय हायपोटेनियस AC. बरोबर आहे. आणि याच्यावरून आपल्याला CD ची किंमत काढता येईल. CD बरोबर काय लिहिता येईल, AC साइन थीटा. म्हणजे आपल्याला CD ची किंमत लिहिता येईल इथं, CD बरोबर काय लिहिता येईल, AC साइन थीटा लिहिलं. तसंच आता आपल्याला OD ची किंमत सुद्धा काढायची आहे. OD ची किंमत म्हणजे काय, OA प्लस AD. OA प्लस AD. OA प्लस AD. OA ची किंमत काय या ठिकाणी, वेक्टर P आहे, प्लस AD म्हणजेच काय आपण काढलं या ठिकाणी, AD म्हणजेच काय, Q cos थीटा, AC cos थीटा. बरोबर. मग या ठिकाणी लिहिलं आपण AC cos थीटा. आता ही किंमत टाकू आपण OA प्लस AD ची. या ठिकाणी किंमत टाकूया. या ठिकाणी किंमत टाकल्यावर काय होईल, वेक्टर P प्लस AC cos थीटा. आता या ठिकाणी AC ची किंमत काय आहे, AC म्हणजेच काय, Q. मग या ठिकाणी लिहून टाकूया आपण Q साइन थीटा. परत या ठिकाणी AC आहे, याची किंमत आपण लिहूया Q cos थीटा. म्हणजे आपण या ठिकाणी काय काढलं, त्याची मॅग्नेट्यूड काढली आणि डायरेक्शन सुद्धा आपण या इक्वेशन वरून काढली. याला इक्वेशन नंबर 5 देऊया. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला काय करता येते, पॅरलेलोग्राम मेथड आपल्याला दोन वेक्टर साठी सॉल्व करता येते. दोन पेक्षा जास्त वेक्टर असतील तर आपल्याला सॉल्व करता येणार नाही. तर दोन वेक्टर असतील तरच आपल्याला या ठिकाणी ओरिजिन मधून जाणारे असतील तर त्या ठिकाणी आपल्याला या पद्धतीचा उपयोग करता येतो. लॉ ऑफ पॅरलेलोग्राम ऑफ वेक्टर आपल्याला सांगता येईल. सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे जर इफ टू वेक्टर्स आर रिप्रेझेंटेड इन मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन बाय टू ऍडजसंट साइड्स ऑफ द पॅरलेलोग्राम, their resultant is represented in magnitude and direction by the diagonal of the parallelogram. याच्यावरून आपल्याला असं लक्षात येते की R इक्वल टू P अधिक Q हा ट्रायंगल लॉ सारखाच आहे. दिस इज इक्विव्हॅलेंट टू द ट्रायंगल लॉ. परंतु आपण जो काही पॅरलेलोग्राम मेथड यूज करतो, ती पॅरलेलोग्राम मेथड यूज करताना आपण एक्सप्लेनेशन डिरायव्हेशन ज्याप्रमाणे केलेलं आहे त्याप्रमाणे आपल्याला रिझल्टंट वेक्टर काय करता येतो, काढता येतो. ज्या वेळेस या ठिकाणी म्हणून आपण म्हटलेलं आहे की पॅरलेलोग्राम मेथड आपण त्या ठिकाणी यूज करत आहोत. स्केलर प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर म्हणजे मल्टिप्लिकेशन ऑफ टू वेक्टर. दोन वेक्टर जर मल्टिप्लाय करायचे असतील तर ज्या ठिकाणी स्केलर यूज केलेला आहे त्यालाच आपण काय म्हणतो, डॉट प्रॉडक्ट असं. दिस इज कॉल्ड अ डॉट प्रॉडक्ट.
मग डॉट प्रॉडक्ट किंवा त्यालाच आपण स्केलार प्रॉडक्ट ऑफ टू वेक्टर विच इज डिफाइंड ॲज अ प्रॉडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ टू वेक्टर अँड देअर कोसाइन ऑफ द अँगल बिटवीन देम. जर या ठिकाणी दोन वेक्टर असतील, वेक्टर ए आणि वेक्टर बी असे दोन वेक्टर असतील आणि त्यामधील अँगल जर थीटा असेल तर आपल्याला या दोघांचा प्रॉडक्ट काय लिहिता येईल, ए डॉट बी बरोबर डॉट प्रॉडक्ट म्हणजे हा स्केलार प्रॉडक्ट झाला, वेक्टर प्रॉडक्ट नाही, हा स्केलार प्रॉडक्ट असेल. ए डॉट बी म्हणजेच काय लिहिता येईल, ए बी कॉस ऑफ थीटा. या दोघांमध्ये किती अँगल आहे, दोन्ही ओरिजिन मधून जात असतील आणि त्यामध्ये जो अँगल तयार झालेला आहे हा अँगल, दोघांचा अँगल, कॉस ऑफ अँगल आपण त्या ठिकाणी काय करतो, रिप्रेझेंट करत असतो. आणि या ठिकाणी जो काही प्रॉडक्ट तयार होईल त्या प्रॉडक्टला आपण काय म्हणतो की स्केलार प्रॉडक्ट ऑफ टू व्हेक्टर. आता याचे आपण कॅरेक्टर्स पाहूया, पुढे आपण कॅरेक्टर्स पाहूया. स्केलार प्रॉडक्ट ऑफ टू वेक्टर मध्ये आपल्याला पहिलं कॅरेक्टरिस्टिक्स किंवा गुणधर्म पाहायचा आहे. काय पाहणार, पहिला गुणधर्म आहे की या ठिकाणी कॉम्युटेटिव्ह लॉ हा काय होतो, ओबे होतो. म्हणजेच आपल्याला ए डॉट बी ला ए बी कॉस थीटा लिहिता येते आणि बी डॉट ए ला बी ए कॉस थीटा. ए बी लिहिलं काय किंवा बी ए लिहिलं काय या ठिकाणी सारखंच आहे. त्यामुळं विधान 1 आणि विधान 2 वरून आपल्याला काय लिहिता येते, ए डॉट बी बरोबर आहे बी डॉट ए. आणि या ठिकाणी काय होईल, हा लॉ कॉम्युटेटिव्ह लॉ ओबे होईल. तसंच आता या ठिकाणी स्केलार प्रॉडक्ट ओबे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. डिस्ट्रीब्युशन म्हणजे काय, ए डॉट बी अधिक सी, इथं 3 वेक्टर आपण घेतलेले आहेत, बी अधिक सी डॉट ए. म्हणजेच आपल्याला काय लिहिता येते, याचा गुणाकार करू, अगोदर प्रॉडक्ट काढू, ए डॉट बी प्लस ए डॉट सी. तुम्ही कसंही करू शकता, याची बेरीज करून याचा गुणाकार करू शकता किंवा याचं एक्सपान्शन करून बेरीज करू शकता, म्हणजे याचं उत्तर सारखंच येणार आहे. त्याला आपण काय म्हणलेलं आहे, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ असं म्हणलेलं आहे. तिसरा जो आपण या ठिकाणी पाहतो की जर दोन वेक्टर म्युच्युअली परपेंडिक्युलर असतील, एकमेकांना 90 डिग्री मध्ये दोन वेक्टर असतील, या ठिकाणी हा एक वेक्टर आहे ए वेक्टर, हा वेक्टर आहे बी वेक्टर. असे जर का दोन वेक्टर म्युच्युअली परपेंडिक्युलर असतील म्हणजे त्यांच्यातील अँगल किती झाला, 90 डिग्री झाला. म्हणजे थीटा किती आला, 90 डिग्री आला. मग याचा डॉट प्रॉडक्ट काय लिहिता येते, स्केलार प्रॉडक्ट ए डॉट बी, दोन वेक्टर ए बी कॉस ऑफ थीटा. थीटाची किंमत किती घेणार आपण, 90 घेणार. 90 घेतली, कॉस 90 ची किंमत किती येईल, 0 येईल. ए बी इंटू 0 काय होईल, 0 होईल. म्हणजे जर दोन म्युच्युअली परपेंडिक्युलर वेक्टरचा डॉट प्रॉडक्ट काय येईल, 0 येईल. तसाच चौथा आपल्याला काय सांगता येते, इफ टू वेक्टर्स आर म्युच्युअली पॅरलल. इफ टू वेक्टर्स आर पॅरलल, दोन वेक्टर असे एकमेकांना पॅरलल असतील तर या ठिकाणी ए वेक्टर आहे, हा बी वेक्टर आहे, दोन वेक्टर पॅरलल असतील तर त्याला आपण इक्वल वेक्टर म्हणतो, बरोबर आहे, इक्वल वेक्टर. मग याचा जर का आपण डॉट प्रॉडक्ट घेतला, ए डॉट ए जर घेतलेला असेल तर आपल्याला काय लिहिता येते, ए इंटू कॉस ऑफ 0. याच्यामधला अँगल किती झाला, 0 डिग्री अँगल झाला. म्हणजे कॉस ऑफ 0 येईल. कॉस ऑफ 0 म्हणजेच किती येईल, 1 येईल. ए गुणिले 1 म्हणजेच काय लिहिता येते, ए स्क्वेअर लिहिता येते आपल्याला. म्हणजे चौथा जो गुणधर्म आहे कॅरेक्टरचा आपल्याला काय लिहिता येते, जर दोन वेक्टर पॅरलल असतील तर ते इक्विव्हॅलेंट वेक्टर असतील, म्हणून त्याचा जर गुणाकार काय येईल, ए डॉट ए काय येईल, ए स्क्वेअर आपल्याला लिहिता येईल. आता पाचवा आहे स्केलार प्रॉडक्ट ऑफ रेक्टँग्युलर वेक्टर. रेक्टँग्युलर वेक्टर म्हणजे आय वेक्टर, युनिट वेक्टर आय डॉट आय
युनिट वेक्टर जे डॉट जे, युनिट वेक्टर के डॉट के, आय डॉट आय, जे डॉट जे, के डॉट के, याचा गुणाकार काय येईल? आय डॉट आय, जे डॉट जे, के डॉट के इटसेल्फ काय येईल? 1 येईल. तसाच आय डॉट जे, आय डॉट के, जे डॉट के, त्याच्यानंतर के डॉट आय. हा जर असेल तर म्युच्युअली परपेंडिक्युलर वेक्टर असतील. हा स्केलर प्रॉडक्ट ऑफ काय असेल? रेक्टँग्युलर वेक्टर असेल. म्हणून आपल्याला स्केलर प्रॉडक्ट ऑफ रेक्टँग्युलर वेक्टर काय लिहिता येईल? आय डॉट आय, जे डॉट जे, के डॉट के ची किंमत किती असेल? 1 असेल. तसंच जर स्केलर प्रॉडक्ट म्युच्युअली परपेंडिक्युलर असेल, आय आणि जे हा म्युच्युअली परपेंडिक्युलर आहे, जे आणि के म्युच्युअली परपेंडिक्युलर आहे, के आणि आय म्युच्युअली परपेंडिक्युलर आहे, त्यामुळं एकमेकांना परपेंडिक्युलर असतील तर त्याचा प्रॉडक्ट काही हा 0 आहे. म्हणून आपण या ठिकाणी रेक्टँग्युलर स्केलर प्रॉडक्ट ऑफ रेक्टँग्युलर वेक्टर या पद्धतीनं आपण रिप्रेझेंट केला. आता 6वा, इफ स्केलर प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर्स आर रिप्रेझेंटेड बाय कार्टेशियन कंपोनंट, ए जो वेक्टर असेल पोझिशन वेक्टर AXI AYJ प्लस AZK, तसाच बी वेक्टर BXI प्लस BYJ प्लस BZK असा जर रिप्रेझेंट केलेला असेल आणि त्याचा डॉट प्रॉडक्ट आपल्याला काढायचा असेल, स्केलर प्रॉडक्ट ऑफ टू वेक्टर A डॉट B आपण लिहिलं AXI प्लस AYJ प्लस AZK डॉट BXI प्लस BYJ प्लस BZK. आपण दोन्ही वेक्टर या ठिकाणी त्याच्या कार्टेशियन कोऑर्डिनेट नुसार लिहिलं. सर्वात प्रथम AXI ना आपण गुणून घेऊया. AX BX I डॉट I याची किंमत 1 आहे. AXI I डॉट J 0 येईल, त्यामुळे घ्यायची गरज नाही. AXI डॉट K 0 येईल, म्हणजे एकच टर्म येईल याची AXI डॉट I ची किंमत येईल. तसंच AY J डॉट I ची किंमत काय येईल? 0 आहे. J डॉट I हा 0 आहे. J डॉट I किंवा I डॉट J याची किंमत काय येईल? 0 येईल. त्यामुळे हे आपल्याला घेत 0 किंमत आहे, लिहायची गरज नाही. दुसरं लिहिता येईल AY आणि BY, AY BY J डॉट J लिहिलं. J डॉट K 0 येईल, त्यामुळे घ्यायची गरज नाही. आता प्लस AZ ना आपण या पूर्ण याला गुणून घेऊया. AZ BX K डॉट I 0 येईल. AZ K डॉट J हे पण 0 येईल. K डॉट J याला गुणलं तर AZ BY हा सुद्धा 0 येईल. मग उरलेला काय येईल? AZ BZ, म्हणून काय लिहिलं? AZ BZ K डॉट K, म्हणजे डॉट प्रॉडक्ट तेवढा काय होईल? I डॉट I J डॉट J आणि K डॉट K. हे डॉट प्रॉडक्ट ची किंमत 1 येईल, बाकीचे काय येईल? 0 येईल. त्यामुळे आपण या ठिकाणी हे 2 लिहिले. I डॉट I ची किंमत 1 येईल, म्हणून आपल्याला लिहिता येते AX BX प्लस AY BY प्लस AZ BZ आपल्याला लिहिता येईल. असे जर 2 वेक्टर असतील तर आपल्याला या पद्धतीने त्याचा काय करता येतो? स्केलर प्रॉडक्ट आपल्याला रिप्रेझेंट करता येतो. हा A डॉट B आपण AX BX AY BY आणि AZ BZ आपण काय करतो? रिप्रेझेंट करू शकतो.